नमस्कार. मागच्या प्रकरणात आपण तम, रज आणि सत्व असा क्रम घेतला होता, परंतु या प्रकरणात आपण रजोगुण प्रथम घेऊयात, कारण तो गुण माणसामध्ये म्हणजे आपल्यात प्रकर्षाने दिसतो. आपल्याकडे पावसाळ्याच्या आधीच्या उन्हाळ्यात सतत वारे वाहतात आणि दिवस रात्र हा गर्भंध त्या वाऱ्याला नसतो. तसा रजोगुणी माणूस असतो असे ज्ञानेश्वर म्हणतात. ह्याचा चंचलपणा माशाच्या हालचालीपेक्षा आणि स्त्रीच्या नेत्रकटाक्षापेक्षाही जलद गती असतो आणि तो विजेलाही लाजवतो असे ज्ञानेश्वर म्हणाले आहेत. इथले तर ठीक आहे, पण स्वर्ग तिथे काय खायला मिळेल या काळजीने तो व्रते करतो, पूजा मांडतो आणि स्वर्ग हेच उद्दिष्ट या भावनेने काम्य म्हणजे अपेक्षा ठेवून कर्म करत बसतो. असा माणूस कवडीवरून आपला जीव ओवाळतो आणि गवताची काडी मिळाली तरी स्वतःला धन्य समजतो, अशी वर्णने ज्ञानेश्वरांनी केली आहेत. या जगात जे लोभ असतात त्यांच्या मागे तो असतो असा सारांश या वर्णनातून दिसतो. तमोगुणी माणसाला हल्लीच्या भाषेत कसलीच काही पडलेली नसते किंवा एका अर्थाने तो नुसता धोंड्यासारखा पडून राहतो. कधी हल्ला तर कुठे जायचे त्याचे त्याला भान नसते. काय बोलावे, कसे वागावे, काय करणे शक्य आहे, काय नाही या बाबतीत तो मूर्ख आणि अविचारी असतो. जसा एखादा पतंग नावाचा कीटक आपल्या पंखाने वणवा विझवायला निघतो, त्याचप्रमाणे हा तमोगुणी माणसाचे वागणे असते असे ज्ञानेश्वर म्हणाले आहेत. सत्वगुणी माणूस जास्त उत्क्रांत असतो. त्या माणसाला आत्मा आणि त्यावरून अवलंबून असलेले मन आणि शरीर आणि त्या शरीर मनाच्या गरजा आणि करामती चांगल्या ठाऊक असतात आणि त्या कह्यात ठेवणे गरजेचे आहे त्याला पटलेले असते. या जाणीवेला ज्ञान म्हणतात. किंबहुना जाणीव हा शब्द ज्ञान या शब्दाचा मराठीतला अवतार आहे. या जाणीवेचा प्रकाश पडल्यावर आसक्ती आणि हाव किंवा प्रलोभने यावर विजय मिळवण्यासाठी जे धैर्य लागते ते या माणसात तयार होते. हा विजय मिळाला की गरजा कमी होतात आणि मग जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देण्याची बुद्धी आपोआप प्रगटते आणि औदार्य घडते. या सगळ्या वागण्याला ऊर्जा लागतेच आणि विश्रांतीही घ्यावी लागते, परंतु या गोष्टी कुठे, कधी, काय प्रमाणात वापरायच्या करायचा याचा विवेक किंवा बुद्धी या माणसात असते, असा सारांश ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे. राधाकृष्णन एक मोठे तत्ववेत्ते आणि आपल्या देशाचे एकेकाळचे राष्ट्रपती म्हणतात, माणसाने तमोगुणाच्या अंधारावर रजोगुणाच्या ऊर्जेने विजय मिळवत सत्वगुणाच्या दिशेने प्रवास करणे त्याचे इतिकर्तव्य ठरते. परंतु ज्ञानेश्वर या गुणांच्या गीतेच्या 14व्या अध्यायावर लिहिताना गीता काय म्हणते याची उजळणी करत म्हणतात, माणूस प्रवाहपतीत असतो आणि त्याला सत्वगुणाची मीच कसा शहाणा, मलाच कसे ज्ञान आहे याचा अहंकार होऊ शकतो आणि या अहंकाराचे पाश हरिण पारधी पकडतो तसे माणसाला अडकवतात. किंबहुना एके ठिकाणी ते म्हणतात की अहंकाराला सत्वगुणी माणसाच्या नरड्याला लागणे आवडते. अहंकार हा माणसाचा क्रोधा एवढाच मोठा शत्रू आहे. 13व्यात गीतेला धरून ज्ञानेश्वरांनी निरहंकाराचे आणि इतर सद्गुणांचे एक मोठे विस्तृत आणि विलक्षण वर्णन केले आहे. त्यातल्या निरहंकाराच्या वर्णनापासून पुढच्या प्रकरणाची सुरुवात करूया.